निवडणुका झाल्या, निकाल लागला, निवडणुकीची सर्व धामधूम शांत झाली. मात्र जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजूनही कोणाकडेच वेळ नसल्याचंही पाहायला मिळतंय. इतर विकास कामांसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे. बीडमधील एका विद्यार्थिनीनं पालकमंत्री अजित पवारांना पत्र पाठवून आपल्या जिल्ह्यातील शाळेची दुरावस्था कशी आहे याचं चित्र मांडलं. चिमुकलीच्या पत्रानंतर सत्तेची खुर्ची ज्यावर बसलेले नेते आता तरी शाळेकडे लक्ष देणार का हे पाहावं लागेल. बघूया. राज्यातलं मंत्रिमंडळ गेल्या 2 महिन्यांपासून निवडणुकीच्या धुरळ्यात आहे. त्यामुळे त्यांना कदाचित राज्यामधल्या जनतेच्या प्रश्नांकडे बघायला वेळच मिळाला नसेल. नेत्यांना त्यांच्या खऱ्या कामाची आठवण करून देण्यासाठी बीडचे पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांना जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलीनं एक पत्र लिहिलंय आणि आपल्या पत्रामधून तिनं तिच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरावस्थेचं चित्र मांडलंय. दादा आणि माझे काका, मी बीड जिल्ह्यातील परभणी केसापूर गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारी एक साधी मुलगी आहे. आज पहिल्यांदा इतक्या मोठ्या माणसाला पत्र लिहिते. हात थरथरतोय, पण मनातलं दुःख कोणाला तरी सांगायला हवं म्हणून धीर करून हे पत्र तुम्हाला लिहितेय. आमची शाळा नावापुरती नसून ज्ञान मंदिर आहे, पण इथे शिकण्यासाठी कुठली सोय नाही. पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, हात धुण्यासाठी हँडवॉश नाही, खेळण्यासाठी साधं साहित्यही नाहीये. तरी आम्ही शाळेत येतो कारण आम्हाला शिकायचंय. दुसरीकडे मात्र सगळं आहे असं कागदावर दाखवलं जातंय. सगळं आहे असं सांगून लाखो रुपये काढले गेलेत असं आम्हाला कळतंय. सरपंच बाईंचे पती हे सगळं पाहतात, पण आम्हाला काहीच मिळालं नाही. आम्ही रोज रिकाम्या डोळ्यांनी शाळेकडे पाहतो. दादा, आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूर बनायचं का? आमची स्वप्न नाहीत का? आम्हालाही डॉक्टर, शिक्षक, अधिकारी व्हायचंय, पण शाळेतच सोय नसेल तर आम्ही पुढे कसे जाणार? काका, तुम्ही आमच्या शाळेकडे एकदा लक्ष द्या. तुमच्या एका निर्णयानं आमचं आयुष्य बदलू शकतं. आपलीच जिल्हा परिषद शाळेतली एक विद्यार्थिनी. पक्षफोडी, पक्षचोरी, उमेदवारांची पळवापळवी, सत्ता स्थापनेच्या हालचाली, कुठे कोणासोबत युती, आघाडी करावी या सगळ्याची धावपळ, या सगळ्यात भान हरपलेल्या राजकारण्यांना खरंच या चिमुकलीची ही आर्त हाक ऐकू येणार आहे का? सत्तेच्या घोडेबाजारामध्ये पैशांच्या पावसात भिजलेल्या असंख्य कार्यकर्ते आणि नेत्यांना खरंच गावामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं मुली कसं शिकतायत याचं थोडं तरी सोयरसूतक असणार आहे का? अजितदादा पवार यांना मी पत्र लिहिले. माझ्या शाळेसाठी सोय नाही, त्याच्यामुळे मी पत्र लिहिले. काय काय सोय नाहीये? बाथरूम, हँडवॉश, पाण्याची सोय नाहीये, त्याच्यासाठी मी पत्र लिहिले त्यांना. किती दिवस झाले सोय नाही? खूप वर्ष झाले. थेट तू अजितदादांना पत्र लिहिलं? हा. काय अपेक्षा आहे तुला अजितदादाकडनं? काही माझ्या शाळेला सोय करतील, त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे. आणि खेळणीसाठी 1,20,000 रुपये उचललेले आहेत. आणखीन म्हणलं तर प्रोजेक्टर 1,00,000 रुपयाचं प्रोजेक्टर खरेदी केलंय का नाही केलंय हे काय मला सांगायला नाही, पण इथं पैसे उचललेले आहेत. आणि तुम्ही जाऊन बघितलं तर शाळेमध्ये फिट नाहीये. हा, नक्कीच दादा पालकमंत्री ह्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि ह्याच्यासाठी SIT नेमून ग्रामपंचायतची चौकशी 100% करते. परभणी केसापुरी गावातील अंकिता कवचत या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलींनी पत्र लिहिलं आहे आणि अत्यंत थरथऱ्या हातानं आणि अत्यंत दुःखानं एवढ्या मोठ्या माणसाला पत्र लिहिताना ती म्हणते की आमच्या शाळेमध्ये पिण्याचे पाणी असेल, स्वच्छतागृह असेल किंवा इतर डिजिटल शिक्षणाच्या कुठल्याही सुविधा नाही आहेत, ग्राउंड नाही आहे. सगळ्या सुविधा कागदावर असून उपमुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी आम्हाला मदत करावी. सत्ता हातात असली की कुठलीही गोष्ट पटवून देण्याची हातोटी राजकारण्यांमध्ये येते. परभणी केसापुरीच्या सरपंच असणाऱ्या प्रतीक्षा शिंदे यांनी देखील असंच अजब वक्तव्य केलं.
त्यांचे हे वक्तव्य ऐकल्याच्या नंतर खरंच इथली परिस्थिती नेमकी काय असेल याचा अंदाज आपल्याला देखील येईल. पाहायला गेलं तर मग खरं तर हाच आमच्या गावचा विकास आहे म्हणावं लागेल. कारण आमच्या शाळेतल्या मुलींना पंतप्रधान कोण आहेत, पालकमंत्री कोण आहेत हे सगळं जर माहीत आहे म्हणजे हाच खरा विकास आहे म्हणायचं. उच्च दर्जाचं शिक्षण मिळते म्हणायचं त्यांना. आणि ठीक आहे, त्यांना जर चौकशी वगैरे करायची असेल तर निपक्षपणे चौकशी वगैरे झाली पाहिजे. ज्या सरपंच बाईंचे पती शाळा व्यवस्थापन पाहतात त्यांचीच ही प्रतिक्रिया. त्यामुळे त्यांनी आता जी चौकशी करू असं म्हटलंय ती खरंच होणार आहे का असाही सवाल आहे. ज्या शाळेची या ठिकाणी तक्रार आलेली आहे त्या संबंधात आम्ही त्रिसदस्यीय समिती या ठिकाणी नेमत आहोत. त्या समितीचा अहवाल येताच आम्ही ज्या काही प्रकरणामध्ये कोणी दोषी असेल त्या संबंधितावर आम्ही कारवाई करूया. हो, मी गट शिक्षणाधिकारी यांच्याशी मगाशीच फोनवर बोललेलो आहे. त्यांच्याकडूनही माहिती या प्रकरणासंदर्भात मी घेतलेली आहे. तर त्या संदर्भात मी चौकशी करून अहवाल आपल्याला तत्काळ देतो. राज्यामधल्या मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पंचतारांकित शाळांच्या गगनचुंबी इमारतींच्या समोर जिल्हा परिषदेच्या शाळेची ही अवस्था लाज वाटावी अशीच आहे. अर्थात या चिमुकलीच्या पत्रानं थेट अजित पवारांना साथ घातल्यामुळे या शाळेची दखल पवारांना घ्यावीच लागेल. पण राज्यामधल्या असंख्य जिल्हा परिषदेच्या शाळांमधली परिस्थिती नेमकी काय आणि कशी आहे याचं जर एकदा ऑडिट सरकारला करता आलं तर बरं होईल. कारण नेत्यांची मुलं कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये आणि परदेशामध्ये जाऊन देखील शिकतात हो. पण ज्या जनतेच्या कामासाठी तुम्हाला सत्तेची खुर्ची मिळते त्या सर्वसामान्य जनतेच्या लेकरांसाठी असणाऱ्या शाळा किमान शाबूत तरी ठेवा म्हणजे झालं. स्वानंद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.